पण मी काय जाळपोळ करत नाही. मी काही पिस्तूल घेऊन जे बेकायदा पिस्तूल घेऊन गुंडांना घेऊन फिरत नाही. की त्यांनी द्यावं सर्व मराठ्यांना असं कुणबी म्हणून सर्टिफिकेट एका दिवसामध्ये कोर्टामध्ये ते थांबून जाईल. की बॅकडोर एंट्री मात्र जी काही जोरात सुरू आहे त्याच्याविरुद्ध मात्र जे आहे माझी हरकत आहे. त्याविरुद्ध सगळ्यांचं लक्ष माझ्यावर असतं की भुजबळ असे कसे बोलले. परंतु भुजबळांच्या संयमाला सुद्धा काही मर्यादा निश्चित आहे. त्यामुळे ज्या वेळेला बोलायचं त्यावेळेला मी सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार. जरांगे पाटील आपल्यावर सातत्यानं टीका करतातच आहेत. दुसरीकडे त्यांचं असं देखील म्हणणं आहे की गिरीश महाजन जे म्हणतायत तर ते चुकीचं म्हणतायत. सरसकट कुटुंबींना दाखले देता येऊ शकत नाहीत वगैरे. याच्यावर काय प्रतिक्रिया? आता असं ना की ते रोजच बोलत असतात. मी 15 दिवसांनी त्यांच्या 15-20 सभांनंतर एकदा बोललो तरी लोक माझ्यावर ताबडतोब तुटून पडतात की महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्यासाठी काय जरांगे आणि भुजबळ दोघे प्रयत्न करतात. आता रोज तो बोलतोय, रोज बोलतोय. मी 15 दिवसातून एकदा मला उत्तर द्यावं लागतं आहे. पण मी काय जाळपोळ करत नाही. मी काही पिस्तूल घेऊन जे बेकायदा पिस्तूल घेऊन गुंडांना घेऊन फिरत नाही. किंवा जर ज्या गुंडांनी जाळपोळ केली असेल, पिस्तूल असेल, त्यांना सोडा म्हणून सांगत नाही. फक्त एक लोकशाही मार्गाने मला जो अधिकार दिलेला आहे उत्तर देण्याचा, माझी बाजू मांडण्याचा, ती बाजू मी मांडतो. आणि हे खरं आहे की त्यांनी द्यावं सर्व मराठ्यांना असं कुणबी म्हणून सर्टिफिकेट एका दिवसामध्ये कोर्टामध्ये ते थांबून जाईल. कारण त्यांचा तो अभ्यास आणि तो त्याच्याबद्दल मी न बोललेलं बरं आहे. आणि शासनाचा केवळ आमचा नाही तर सर्व पक्षांचा, मग ते शरद पवार साहेब असतील की फडणवीस असतील, शिंदे असतील मुख्यमंत्री, अजितदादा असतील, काँग्रेस असेल, आणखी कोणी असेल, सगळ्यांचं म्हणणं हेच आहे ओबीसीला धक्का न लावता यांना आरक्षण दिलं पाहिजे. आता प्रॉब्लेम एवढाच आहे की बॅकडोर एंट्री मात्र जी काही जोरात सुरू आहे त्याच्याविरुद्ध मात्र जे आहे माझी हरकत आहे. त्याविरुद्ध सर, एकेरी उल्लेख वारंवार जरांगे पाटलांकडून आपला केला जातोय आणि जीभ घसरते वारंवार टीका करताना. आता मला तेच म्हणायचं आहे. आता ते सतत एकेरी उल्लेख करत आहेत, वाटेल तसं काही बोलतं आहे. मी काय बोललो तर मला ताबडतोब जे आहेत सगळ्यांचं लक्ष माझ्यावर असतं की भुजबळ असे कसे बोलले. परंतु भुजबळांच्या संयमाला सुद्धा काही मर्यादा निश्चित आहे. त्यामुळे ज्या वेळेला बोलायचं त्यावेळेला मी सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार. बॅकडोर एंट्री आपण असं म्हणताय की केली जाते, मात्र याला सरकारमधल्याच काही नेत्यांची असेल किंवा मंत्र्यांची असेल कुसे, कारण ते पाठबळ त्यांच्याकडनंच मिळते म्हणून अशा पद्धतीच्या प्रमाणपत्र देण्याचा सगळा कार्यक्रम सुरू आहे. आम्ही सांगितलेलं आहे की कुणी असेल, सरकारी असेल तर बिनसरकारी असेल, त्यांनी हे काम अशा प्रकारचं काम थांबवलं पाहिजे. बॅकडोर एंट्री देता कामा नये. आणि ती जर दिली तर ह्या सगळ्या एंट्रीज ज्या आहेत नंतर कोर्टामध्ये रद्दबातल होऊ शकतात. काल जामनेरला होते जरांगे पाटील, तर त्यांनी महाजनांवर देखील टीका केली आणि गिरीश महाजनांवर. त्यांनी असं म्हटलं की तुमचं जे रेकॉर्डिंग आहे फोनवर संभाषण झालेलं ते मी जाहीर करून टाकेल. म्हणजे हे कुठल्या पातळीवर? आता ते काय आता ते त्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे, त्यांच्याकडे सगळं आहे, ते काही बोलू शकतात. आणि ते काय ते तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा ते आदेश देऊ शकतात ताबडतोब. इकडे त्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांना ते सांगू शकतात. त्यांना बोलवून की त्याला सांगा की मीच संरक्षण देणार आहे, त्यांना तुम्ही काळजी करू नका. बाकीच्या मंत्र्यांचं काय घेऊन बसलात, तुमचं आमचं काय आहे? जरांगे पाटील म्हणतात की ओबीसी नेत्यांकडे लक्ष देऊ नका. ओबीसी हां, ते तर ते ओबीसी ज्या ते ठरवतील ना लक्ष द्यायचं की नाही ते. तू काही महाराष्ट्राचा नेता नाही झाला सगळ्यांना ऑर्डर करायला. आणि हेही मी तुम्हाला सांगतो इथे की ओबीसी म्हणजे 27% आहेत, त्याच्यामध्ये जे भटके विमुक्त आहेत, याच्यामध्ये काही पारधी असतील किंवा हे गारुडी असतील, नंदी बैलवाले असतील, ते पालं घेऊन फिरणारे लोक असतील, रामोशी असतील, या सगळ्यांना एक वेगळं ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. 27%तला काही भाग जो आहे त्यांना दिलेला आहे. त्याच्यामध्ये दुसरा माळी, तेली, कुणबी जाऊ शकत नाही.
त्याच्यामध्ये फक्त तेच लोक आहे. आणि ते खुशाल म्हणतं की या लोकांसाठी काय देत नाही, या लोकांसाठी काय नाही, तुम्ही सगळं खाताय, तुम्ही सगळं खाताय. अरे अभ्यास कर बाबा, काय ते कसं कसं त्याची मांडणी आहे ती बघ.